नमस्कार. खुसखुशीत तिळाच्या रेवड्या घरीच कशा बनवायच्या या पाहू. यासाठी कढईमध्ये आपल्याला 1 कप भरून चिरलेला गूळ घ्यायचा आहे. हा नेहमीचाच वापरात असणारा गूळ घेतलेला आहे. चिक्कीचा गूळ इथे घ्यायचा नाही. यामध्येच अर्धा कप भरून आपण साखर घालणार आहोत. आता जर तुम्हाला वाटीचं प्रमाण घ्यायचं असेल, तर या हिशोबानेच तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 1 वाटी भरून गूळ आणि अर्धी वाटी साखर. आता यामध्ये बरोबर 1 कप भरून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम चालू करूयात आणि सुरुवातीपासूनच गॅसची फ्लेम आपण हाय ठेवूयात. हाय फ्लेमवरती पटकन सगळं साहित्य असं विरघळलं जाईल आणि यासोबतच पाकसुद्धा अगदी पटकन तयार होईल. एखाद्या 1.5 मिनिटामध्येच साखर आणि गूळ संपूर्णपणे पाण्यात विरघळला गेला आणि सोबतच या पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे. आता आणखीन एक 3 ते 4 मिनिटांसाठी पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर पाक शिजवत असताना मोठे-मोठे असे बबल्स येतात. यामुळे हे उतू जाऊ नये म्हणून अधून-मधून गॅसची फ्लेम पुन्हा लो करायची. मिश्रण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर पुन्हा तुम्ही हाय फ्लेम करू शकता. 5-7 मिनिटं पाक चांगला शिजवून घेतल्यानंतर पाक असा बऱ्यापैकी दाटसर दिसायला लागतो. आणि यासोबतच यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी लो करू शकता. आता पाक चेक करून घेऊ. आपल्याला गोळीबंद आणि टणक पाक हवा आहे. यासाठी हा अधून-मधून असा चेक करून घ्यायचा. तर पाक चेक करत असताना तुम्ही इथे बघू शकता पाक अजूनही असा जेलीसारखा वाटतोय, मऊ वाटतोय. यामुळे आणखीन पाक शिजवण्याची गरज आहे. एक 2-3 मिनिटं पाक पुन्हा चेक केल्यानंतर आणखीन थोडासा दाटसर झालाय. आता पुन्हा आपण चेक करून पाहू. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी अशी व्यवस्थित तार सुद्धा पडली जाते आणि हे मिश्रण बऱ्यापैकी असं गोळा सुद्धा होतंय. मिश्रण व्यवस्थित जमून आलेलं आहे. हे तुम्हाला गोळाबंद असं पाक वाटेल, पण हे अजूनही 1 मिनिटभरासाठी शिजवण्याची गरज आहे. कारण जो गोळा आहे तो असा टणक व्हायला हवा. तो टणक अजिबात होत नव्हता, मऊच राहत होता. म्हणून आणखीन फक्त मिनिटभरासाठी हा पाक आपण शिजवून घेऊ. तर साधारण मिनिटभरासाठीच इथे पाक शिजवून घेतलेला आहे. पुन्हा एकदा पाक चेक करून पाहू. तर तुम्हाला अगदी व्यवस्थित सविस्तर कळावं म्हणून 2 ते 3 वेळा पाक मी इथे चेक करून दाखवलेला आहे. आता पुन्हा एकदा गोळी करून बघितली. पण ही गोळी सुरुवातीपेक्षा थोडीशी अशी दाटसर वाटते आणि खाली आपटल्यानंतर किंवा या ताटलीमध्ये आपटल्यानंतर टणकन असा आवाज यायला हवा. म्हणजेच आपलं इथे मिश्रण अगदी परफेक्ट असं जमून आलेलं आहे. हा गोळीबंद पाक इथे तयार झाला. आता गॅसची फ्लेम लगेचच इथे मी बंद केलेली आहे. मिश्रण पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं. आता जी तयारी मी तुम्हाला दाखवत आहे, ही तुम्हाला आधीच करून घ्यायची आहे. इथे मी पसरट डोशाचा नॉनस्टिकचा तवा घेतलाय. जर नॉनस्टिकचा तवा नसेल, याऐवजी तुम्ही बटर पेपर वापरू शकता किंवा एखादी थाळी भरपूर तूप लावून घ्या. अशी थाळी सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. पण जर असा तवा असेल, जो नॉनस्टिक असेल, तर काम अगदी आपलं सोपं होऊन जातं. आता यामध्ये जवळ-जवळ अर्धा ते 1 चमचाभर तूप मी या तव्याला संपूर्णपणे पसरून लावणार आहे. ही कृती जी आहे ती तुम्हाला आधीच करून ठेवायची आहे. कारण ऐन वेळेस अजिबात आपल्याला वेळ मिळत नाही. आता तयार केलेला हा पाक संपूर्णपणे तूप लावलेल्या या नॉनस्टिक तव्यामध्ये ओतून घेऊ. फक्त 15 ते 20 सेकंद आपल्याला हे मिश्रण असंच तव्यामध्ये ठेवायचंय. कारण गूळ जितक्या पटकन गरम होतो, तितक्या पटकन तो थंड सुद्धा होत असतो. पटापट आपल्याला हे मिश्रण एकजीव करायचंय. हे तुम्ही असंच पसरवून ठेवलं तर पटकन हे सेट होतं आणि या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करत राहायचंय, बाइंड करत राहायचंय. इथे तुम्ही बघू शकता. स्पॅच्युला घेतल्यात, उन्हातलं घेतलं तरी सुद्धा त्याला तूप लावून घ्यायचंय म्हणजे ते खूप असं चिकटणार नाही. पण जसं-जसं हे मिश्रण थंड होत राहतं ना, तसं-तसं आपोआप असं हे बाइंड व्हायला सुद्धा सुरुवात होते. साधारण 2-1 मिनिटामध्येच हे मिश्रण या स्टेजला येतं. आता तुम्ही इथे बघू शकता अजिबात तार खेचली जात नाहीये आणि सोबतच हे मिश्रण बऱ्यापैकी गरम सुद्धा आहे. हाताला जर सोसवत असेल तरच हे मिश्रण हातामध्ये घ्या. नाहीतर गूळ आहे खूप जोरात चटका लागू शकतो. आणखीन 1 मिनिटभरासाठी हे मिश्रण मी याच पद्धतीने बाइंड करून घेते. आणखीन काही सेकंदामध्येच हे मिश्रण हाताला सोसवेल इतपत थंड झालेलं आहे. हाताला बऱ्यापैकी तूप लावून घ्यायचं यासाठीच वाटीमध्ये मी साईडला तूप काढून घेतलं. आता हे मिश्रण या पद्धतीने आपल्याला असं परफेक्ट असं खेचून घ्यायचंय. जितकं तुम्ही पटापट खेचून घ्याल ना, तितकाच खुसखुशीत असे तीळ रेवडी तयार होते. आता अधून-मधून हे मिश्रण हाताला चिकटत असतं. यामुळे अधून-मधून असं तूप लावून घ्यायचं आणि या पद्धतीने पुन्हा सतत जोपर्यंत हे मिश्रण बऱ्यापैकी असं घट्ट होत नाही,
तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस कंटिन्यू ठेवायची आहे. तर साधारण फक्त 1-1.5 मिनिटामध्ये हे मिश्रण बऱ्यापैकी थंड होतं आणि सुरुवातीपेक्षा बऱ्यापैकी असं लाईट रंगावरती येतं. तवा आपल्याला इथे लागणार नाही, त्यामुळे मी साईडला काढून ठेवला. आता जर तुम्ही हे मिश्रण बघितलं तर बऱ्यापैकी असं गोल्डन रंगावरती यायला सुरुवात झालेली आहे. बऱ्यापैकी फेंट रंगावरती दिसते. आता हे थोडंसं कठीण सुद्धा जाऊ लागलंय. ही कृती जेव्हा आपण करतो, जितके आपण ते खेचून घेऊ ना, तितकीच रेवडी खुसखुशीत होते आणि तोंडात टाकताच विरघळली सुद्धा जाते. तर ही प्रोसेस करत असताना थोडंसं हाताला गरम लागू शकतं, पण जितकं सोसवेल तितकं गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण या पद्धतीने खेचून घ्यायचंय. तर बघा अधून-मधून हे मिश्रण असं चिकट लागायला सुरुवात झाली, की तूप लावून घ्यायचं. आता जेव्हा तुम्हाला जाणवेल, की हे मिश्रण खेचण्यासाठी बऱ्यापैकी मला जड जातंय. खेचण्यासाठी थोडासा हा गोळा मला कठीणच वाटतोय. त्यामुळे मी इथे आता पुन्हा गोळा तयार करून घेणार आहे. तर या पद्धतीने असा मी गोळा तयार करून घेतला. आता याच्या रेवड्या तयार करून घ्यायच्यात. यासाठी एक साइडचं जे टोक आहे, ते या पद्धतीने आपल्याला खेचून घ्यायचंय. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट व्यवस्थित आपल्याला खेचून घेता येतंय. तर खाली एखादा तुम्ही चॉपर ठेवू शकता किंवा मग एखादी मोठं प्लेट तुम्ही घेऊ शकता, की जेणेकरून आपल्याला पुन्हा हे कट करून घेताना सुद्धा सोयीस्कर होईल. मिश्रण हलकसं गरम असायला हवं. थोडंसं हे आपल्याला कठीण जातंय. इतपतच हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय. एकदा थंड झालं, की अजिबात हे मिश्रण या पद्धतीने पसरलं जात नाही. तर बघा एकसारखं करण्यासाठी थोडंसं हाताने हे सेट करून घ्यायचं. आता हे मिश्रण खेचून झालं, की लगेचच आपल्याला याला आकार सुद्धा द्यायचा आहे. तर एखाद्या चाकूला तुम्ही थोडंसं तूप लावून घेऊ शकता आणि साधारण रेवड्या तुम्हाला किती छोट्या-मोठ्या हव्या आहेत, यानुसार तुम्ही याला आकार द्यायचा. म्हणजे मग एकदा हे मिश्रण थंड झालं, की मग याच पद्धतीने याच आकाराच्या रेवड्या पडल्या जातात. तर संपूर्ण रेवड्यांना आकार देऊन झालेला आहे. साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी हे मिश्रण आपण असंच सेट होण्यासाठी ठेवून देऊ. 15 ते 20 मिनिटांसाठी फॅनच्या हवेखाली हे मिश्रण मी असंच ठेवलं होतं. आता तुम्ही इथे बघू शकता चॉपरपासून अगदी सहज या रेवड्या वेगळ्या होत आहेत आणि याचबरोबर अशा पटकन तुटल्या सुद्धा जात आहेत. म्हणूनच आपल्याला गरम असतानाच या मिश्रणाला आकार सुद्धा द्यायचा आहे. नेहमीपेक्षा वेगळा हा पदार्थ बनवताना खरंच खूप मजा येते. त्यामुळे तुम्ही सुद्धा संक्रांतीसाठी किंवा आधीमध्ये सुद्धा तुम्ही या रेवड्या बनवून पाहू शकता. संपूर्ण रेवड्या इथे कट करून झालेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल मिश्रण गरम असतानाच यामध्ये तीळ घालायला हवे होते. आता याला तीळ कसे चिकटणार? तर ते सुद्धा आपण पाहूयात. तर यासाठी अर्धा कप तीळ मंद आचेवरती चांगले खुसखुशीत असे भाजून घेऊ. मंद आचेवरती हे तीळ हलकेसे चटचट आवाज येईपर्यंत, हलकासा सुवास येईपर्यंत आपल्याला चांगले हे भाजून घ्यायचे आहेत. तर बघा इथे तीळ चांगले भाजले गेलेले आहेत. हलकासा चटचट आवाज येतोय सोबतच तिळाचा रंग सुद्धा हलकासा असा डार्क झाला. तर आता आपण ज्या रेवड्या कट करून ठेवल्या होत्या त्या रेवड्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत. पण याआधी एक गोष्ट कटाक्षाने पाळायची ती म्हणजे गॅसची फ्लेम आपल्याला इथे बंद करायची. एकदा तीळ भाजून झाले की गॅसची फ्लेम बंद करूयात आणि या तिळामध्येच लगेचच या रेवड्या घालायच्या आहेत. गूळ आहे तो पटकन मेल्ट होतो किंवा साखर सुद्धा पटकन अशी गरम याच्यामध्ये मेल्ट होते. म्हणून ही कृती सुद्धा आपल्याला अगदी पटापट करायची. रेवड्या हलक्याशा गरम होतात यासोबत तीळ तर गरम आहेतच. या पटकन या रेवड्यांना चिकटले जातात. म्हणून ही कृती अतिशय फास्ट करायची. नाहीतर रेवड्या पटकन गरम होऊ शकतात आणि पटकन याचा आकार सुद्धा चेंज होऊ शकतो. आता तीळ रेवड्यांना चांगले चिकटले गेले की लगेचच हे एका उकडीच्या चाळणीवरती काढून घ्यायचे आणि एक्स्ट्राचे जे तीळ आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे. आता बघा जर तुम्हाला असं वाटलं की कुठेतरी रेवडीला तीळ लागलेला नाही तर या पद्धतीने तुम्ही रेवडीला तीळ लावून घेऊ शकता. सोबतच जर तुम्हाला असं वाटलं की आकार थोडासा चेंज वाटतोय तर या पद्धतीने रेवडी थोडीशी गरम असतानाच थोडासा तुम्ही आकार सुद्धा देऊ शकता. तयार झाल्या खुसखुशीत रेवड्या. जे महिना 2 महिने आहे अशा टिकतात. येता जाता तुम्ही या रेवड्या खाऊ शकता किंवा संक्रांतीसाठी वेगळं काहीतरी तुम्हाला बनवायचं असेल, नेहमीपेक्षा लाडू, चिक्की किंवा वड्या आहेत, त्या बनवायच्या नसतील तर तुम्ही या पद्धतीने रेवडी बनवू शकता. तर आशा करते की आजची ही रेवडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.